नमस्कार, सूर्योदय न्यूज चॅनल व HM न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वडवणीमधील जे परमेश्वरजी राऊत आहेत त्यांच्या या चिक्कू, आंबा, लिंबोणी अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बागा या ठिकाणी आहेत आणि रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अतोनात नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे. आपण पाहू शकता ही लिंबोणीची बाग आहे आणि ह्या लिंबोणीच्या बागामध्ये अशा अनेक लिंबोण्या या मुळापासून उपटल्या गेलेल्या आहेत. ही लिंब खाली पाहू शकता आपण किती नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढं आणखी आंब्याची झाडं असतील, चिक्कूचे असतील, लिंबोण्याचे असतील असं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता हे आंबे खाली पडलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण हे बघा, हा केवढा मोठा आंब्याचं झाड आहे. ही बाग फुलवण्यासाठी त्या शेतकऱ्याला कितीतरी वर्ष या झाडांचं पालनपोषण करावं लागलं, पाणी द्यावं लागलं आणि खर्च करावा लागला. परंतु रात्री झालेल्या ह्या वादळी वाऱ्याचं त्या पावसाने या बागाचं होत्याचं नव्हतं झालं. हे पाहू शकतो की आपण लिंबोणीचं झाड आहे बघा कशा प्रकारे या मुळासमोर पडलेलं आहे. या ठिकाणी आणखी कुठल्याही शासनाची प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत. त्यांनी संपर्क केला असता लोक म्हणतायत अशा प्रकारचे ही नुकसान शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. खरं तर हे शेतकरी जर आपण पाहिलं शेतकऱ्याचं जीवन तर खूप वाईट परिस्थिती आज या शेतकऱ्यावर आहे आणि यातच हे आसमानी संकट या ठिकाणी यांच्या बागेवर कोसळलेलं आहे. अनेक याच नाही तर या वडवणी तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. पाहू शकता आपण फळं तर पडलेतच पण झाडं सुद्धा मुळासोबत उपडलेले आहेत. हे म्हणजे खूप मोठं या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तात्काळ या बागेचा पंचनामा करून तात्काळ या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारचं आमच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणं करत आहोत. ते पाहू शकता आपण ते आंब्याचे झाड हे का किती मोठे मोठे आंबे ह्या झाडाला आलेले आहेत, परंतु हे झाड मुळातूनच उपडलं गेलेलं आहे. हे म्हणजे एवढी बिकट परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे. शेतकरी आपल्या सोबत आहेत ते पाहू शकता. म्हणजे वाईट प्रसंग आणि ज्या आसमानी संकट आहे ही बाग उद्ध्वस्त केलेली आहे. याच्यामध्ये आंब्याची झाडं आहेत, चिक्कूचे आहेत, लिंबोणीचे आहेत, अनेक वेगवेगळे फळबाग या ठिकाणी आपण पाहू शकतो. बघा कशा प्रकारचे मुळातून झाड उपटलेलं आहे. ते वरी जरी दिसत असलं तरी ते काही 2-4 दिवसात ते वाळणार आहे, कारण त्याच्या मुळातून उपटलं गेलेलं आहे. अशा मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्याचे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी बघू शकता खाली सगळा सडा घाण झालेला आहे. ही चिक्कूची बाग आहे. याच्यामध्ये झाडाला एकही चिक्कू राहिलं नाही, खाली पूर्ण चिक्कू पडलेले आहेत. सगळ्या प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आपण सूर्योदय न्यूज चॅनल HM न्यूज चॅनलच्या माध्यमातून निश्चितच शासनाची दखल घेऊन या शेतकऱ्यांना मदत देईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. खूप मोठं नुकसान या ठिकाणी वडवणीतील परमेश्वर राऊत या शेतकऱ्याचं झालेलं आहे. वडवणीमधून हनुमंत म्हात्रे, धन्यवाद.